हॅलो एव्हरीवन, हियर अक्षय अँड वेलकम बॅक टू डे 2. कालच्या ब्लॉगमध्ये आपण बघितलं मी दिवा पॅसेंजरने केलेली सावंतवाडी टू खेडची जर्नी. आणि आफ्टर दॅट वन्स आय रीच ओव्हर खेड, त्यानंतर खेड टू प्राजक्ताज होम, एक लक्षात राहण्यासारखी ॲडव्हेंचरस जर्नी. त्या घरी पोहोचल्यानंतर आपण बघितली पालखीची की मला कधीपासून बघायची होती. मी गेल्या 5 वर्षापासून जे बघायचं होतं ते मला बघायला मिळालं. आणि आज आपण बघणार आहोत प्राजक्ताच्या घरी येणारी पालखी आणि अजूनही बरंच काही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा. तसंच जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. दुसऱ्या दिवशीची सुरुवात सुंदर पहाटेच्या दृश्याने झाली. तुम्ही हा व्ह्यू बघू शकतात. थोडंसं क्लाउडी वेदर आहे. मोजकीच वाहनं आपल्याला रस्त्यावर दिसत आहे. पक्ष्यांचं किलबिलाट आहे. सगळीकडे शांतता. आणि मला हा व्ह्यू खूपच आवडला. मी सकाळी लवकर उठलो होतो, बट मी बाहेर येऊन हे सगळं दृश्य बघत होते. लहान मुलं शाळेत जात होती. मोजकीच वाहनं आपल्या रस्त्यावर दिसत होती. खूप सुंदर असं दृश्य होतं. आफ्टर दॅट थोडं मी माझं काम बाकी होतं ते केलं. तशी माझी सुट्टीच होती, बट मी थोडं काम केलं. और ये देखो अपने लाल परी की शानदार एंट्री. दिस व्यू ऑल्सो मेड माय डे. आज प्राजक्ताच्या घरी पालखी येणार होती, सो सर्वजण सकाळी लवकर उठून साफसफाई वगैरे करून तयारी चालू होती. प्रियंका ताईने ही बघू शकता तुम्ही, खूप सुंदर अशी रांगोळी काढली आहे पालखीची. आय विल लुक ॲट दिस ब्युटिफुल सनराईज. आता आम्ही परत सर्वजण पालखीसाठी चाललो आहेत, कारण दुसऱ्यांच्या घरी आलेली पालखी आपल्या घरी आणावी लागते. त्यासाठी प्रांजल, प्रतीक, प्रियंकाताई वगैरे आम्ही सगळे चाललो आहेत. आणि आता पालखी प्रतीक आणि प्रांजल घेणार आहे आणि ती पालखी घेऊन ते घरी जाणार आहेत. प्रांजली आणि प्रतीकने पालखी खांद्यावर घेतली आहेत आणि ते आता पालखी घरी घेऊन चालले आहेत. प्रांजली म्हणजे प्राजक्ताची छोटी बहीण आणि प्रतीक तिचा भाऊ आहे. आता पालखी घेऊन दुसऱ्या घरी चालले आहेत. आम्ही पण तिकडे गेलो आणि खूप चटके लागत होते पायानं वगैरे. खूप ऊन होतं. आम्ही आणि जवळचंच घर होतं, त्यामुळे चप्पल आम्ही घातली नव्हती, पण आमच्या पायानं खूप चटके लागत होते. वाटेत आम्हाला एक साई मंदिर भेटलं, तिथे आम्ही गेलो. थोडंसं दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर जेवणाची वेळ झाली होती. सो परत आम्ही जेवायला आलो आणि जेवणात बघतो तर परत एकदा काजूची बियांची भाजी होती. नॉट ओन्ली काजूची भाजी, बट अजून बऱ्याच डिशेस होत्या ताटामध्ये, लाईक पुरी अँड ऑल. खूप चांगलं जेवण बनवलं होतं प्राजक्ताच्या आईने. आम्ही पोटभर जेवलो. आता थोड्या वेळाने झोपणार आहे मी, बिकॉज संध्याकाळी आम्हाला परत पालखीसाठी जायचं आहे दुसऱ्या ठिकाणी. 2 तास छान झोपलो. त्यानंतर मी थोडंसं बाहेर आलो. संध्याकाळची वेळ होती, सो आय स्टार्टेड क्लिकिंग सम पिक्चर. मी खूप फोटोज काढले. त्यानंतर हळूहळू संध्याकाळ झाली तसे मी बाहेर आलो आणि स्टार गेजिंग वगैरे थोडं केलं. आफ्टर दॅट मी थोडीशी मॅच बघितली. त्यानंतर परत आम्ही सर्वजण प्राजक्ताच्या आत्याच्या घरी गेलो, कारण त्यांच्या इथे पालखी येणार होती. बट वाटेत आम्हाला विठ्ठल रखुमाई मंदिर मिळालं. तिथे गेलो, कारण हे मंदिर मी बघितलं होतं बऱ्याच वेळा जेव्हा प्राजक्ता फोटो पोस्ट करायची, तेव्हा तिथे गेलो, दर्शन वगैरे घेतलं. तुम्ही बघू शकता छान डेकोरेशन वगैरे केलं आहे मंडप वगैरे घालून. बट पालखी यायला अजून बराच उशीर आहे. रात्री 1 तरी वाजतील पालखी यायला. प्रियंकाताई परत एकदा रांगोळी काढते. ही प्रियंकाताई आहे, प्राजक्ताची सर्वात मोठी बहीण. ती पण आपल्याप्रमाणेच ट्रॅव्हलर आहे. तिचा चॅनल आहे यूट्यूबवर, रोमिंग रेमेडी. यू कॅन चेक. तिचा पण खूप छान कंटेंट असतो. त्यानंतर ह्या वहिनी आहेत, त्यांनी पावलं जी असतात आपण बघतो बऱ्याच ठिकाणी ते काढत आहेत आणि त्यांची टेक्निक ही खूपच भारी होती. तुम्ही बघू शकता. ॲज यू कॅन सी वन्स अगेन ताईने खूप छान रांगोळी काढली आहे आणि त्याच्यामध्ये आतमध्ये आता हे स्वस्तिक काढत आहेत त्या वहिनी. आता बाहेर
अंगणामध्ये काहीतरी करायचं प्लॅन झाला आहे आणि ते दादा आहेत ते छान प्रकारे काढत आहेत. त्यानंतर परत आता प्रियंकाताई, परत वहिनी, बघायला गेलं तर सगळेच आर्टिस्ट लोक दिसतात इथे. आणि पहिले तर बेसिक रांगोळी काढायचं ठरलं होतं, बट आता ते ॲडव्हान्स लेवलला पोचले. तुम्ही बघू शकता किती छान रांगोळी सर्वांनी काढली आहे. आणि अखेर शेवटी 1:30 वाजता पालखी आली आणि इथे पालखी नाचवायला सुरुवात झालेली आहे. ॲक्च्युली इथे बघायला गेलं तर अंगण वगैरे खूप मोठं आहे आणि खूप स्पेस आहे, त्यामुळे आपण इझिली पालखी बघू शकतो नाचवताना. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिगमोत्सवासाठी मुंबईमध्ये कामासाठी असलेले सर्व चाकरमानी न चुकता गावी येतात. प्रत्येक कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण असते. गावागावात सनई, चौघडा, ढोल ताशांचा आवाज घुमू लागतो. आपल्या घरी देव येणार म्हणून सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात आणि पालखीचे स्वागत करतात. आता पालखीची पूजा होत आहे. कालप्रमाणे आज पण हे शेवटचं घर आहे, सो दॅट आता पालखी थोड्या वेळाने घरामध्ये आतमध्ये घेतली जाईल, तुम्ही बघू शकता. आणि आता इथे पालखी वस्तीसाठी थांबणार आहे आणि परत उद्या पालखीला सुरुवात होणार आहे सकाळी. पालखी झाल्यानंतर काहीतरी खायला वाटतात आणि सोबत चहा पण असते. मागच्या 2 दिवसात पहिल्यांदाच मला पालखी एवढ्या जवळून बघता आली आणि मी दर्शनही खूप चांगल्या प्रकारे घेतलं, कारण काहीच गर्दी वगैरे नव्हती, तेव्हा मला चांगलं दर्शन घेता आलं. दररोज पालखी झाल्यानंतर शेवटच्या घरी हे तमाशासारखंच एक नृत्य असतं आणि ते खूपच एंटरटेनिंग होतं, कारण नृत्य बघायला असलेले गाववाले किंवा मुंबईवरून आलेले लोक देवासाठी देवाच्या नावाने पैसे देतात आणि थोडक्यात ती जुगलबंदी असते की कोणी काय पैसे देते, तसंच त्यासोबतच फनी कमेंट पास केल्या जातात आणि ते खूपच एंटरटेनिंग होतं. मी सगळं काही रेकॉर्ड नाही केलं, बट इट इज अमेझिंग. And this is how the second day in this beautiful village comes to an end. That's it for today. Yes, Akshay Parab signing off. परत भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. Till then, bye bye, take care, stay safe and always remember, do more what makes you happy. Thank you. Cheers.